दौऱ्याचा उद्देश आहे? सर्व महाराष्ट्रात आपण सर्व विधानसभा. माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने शिवसंवाद दौरा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आज मराठवाड्यामध्ये म्हणजे कालपासूनच मराठवाड्यामध्ये दौरा सुरू झाला. जालना, घनसावंगी, त्यानंतर परतूर असेल, नांदेड, उत्तर, दक्षिण, त्यानंतर लोहा कंधार असेल. आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण हदगाव विधानसभा, हिंगोली, कळमनुरी असेल, वसमत असेल, किनवट असेल, ह्या सगळ्या मतदारसंघ, या सगळ्या विधानसभा ज्या आहेत ह्याचा आढावा घेतला, कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांच्याशी चर्चा केली. येणाऱ्या जिल्हा परिषदा निवडणुका असतील किंवा SIRचं जे काम चालू आहे, BLA नेमणुका असतील, याच्यामध्ये कशाप्रकारे काम केलं पाहिजे याच्यावरती जे आहे हे सविस्तर चर्चा ही कार्यकर्त्यांबरोबर झाली. पूर्ण दिवसाचा दौरा हा होता. प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर प्रत्येक विधानसभेमध्ये 2-2 तास जे आहे त्या ठिकाणी चर्चा. सर्व माझ्याबरोबर मंत्री आबिटकर साहेब देखील होते, शिवसेनेचे सचिव असतील, माजी खासदार असतील, हे सगळेच लोक उपस्थित होते. संपर्क प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. तर एकंदरीत शिवसेना कशाप्रकारे वाढते या मराठवाड्यामध्ये, कशाप्रकारे कार्यकर्ता काम करतोय, त्या कार्यकर्त्याच्या काय अपेक्षा आहेत, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी जो आहे हा शिवसंवाद दौरा आहे. कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे मागच्या जिल्हा परिषद? खूप चांगला प्रतिसाद आहे. शिवसेनेची ताकद जी आहे मराठवाड्यामध्ये आहे, अजून ही ताकद कशी वाढेल त्याच्यासाठी हा दौरा जो आहे तो आम्ही करतोय. विधान परिषदेची निवडणूक चालू आहे. आपण मराठवाड्यातल्या सर्वच विधान परिषदेच्या मतदारसंघात फिरत आहेत. नेमकं शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार आहेत? मला वाटतं वरिष्ठ याच्यावरती चर्चा करतायत. शिंदे साहेब जो आहे हा निर्णय त्या ठिकाणी घेतील आणि भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत. लवकरच तुम्हाला उद्यापर्यंत मला वाटतं कळेल सगळ्या गोष्टी ज्या आहेत. सर्वच मतदारसंघामध्ये शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते तिकीट मागत आहेत, जागा सोडून घ्या म्हणून. बघा ना शिवसेनेची ताकद किती वाढलेली आहे. दुसरीकडे परभणीमध्ये स्थानिक आणि बाहेरचा म्हणून एक उमेदवारांचे एक मोठं हे चालू आहे, म्हणजे विरोध केला जातो. बाजोरी योग्य उमेदवाराला जे आहे संधी पक्षाकडून दिली जाईल. शेवटचा प्रश्न आहे की नीट परीक्षेमध्ये यश मिळेल का नाही म्हणून परभणी जिल्ह्यातील एका युवकानं रात्री आत्महत्या केलेली आहे. तर ह्या नीट परीक्षेविषयी एवढा संभ्रम आहे, विद्यार्थ्यांमध्ये डिप्रेशन आहे. नीट सरकार म्हणून आपण नीट परीक्षेमध्ये जे झालं ते चुकीचंच आहे आणि त्याच्या मागे जे कोणी होतं त्याला सरकारने, शासनाने जे आहे पकडलेलं आहे, त्याला योग्य ती शिक्षा पण मिळेल. आणि आता जे आहेत ते नीटच्या परीक्षा ज्या आहेत त्या आता होतील आणि त्याच्यामध्ये असे प्रकार होणार नाही. आणि भविष्यामध्ये नीटच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने कशा घेतल्या जातील, ऑनलाईन पद्धतीने सर्व पेपर्स जे आहेत हे प्रत्येक शहरामध्ये कसे पोचतील केंद्रामधून, तर याच्यावरती देखील सरकार काम करत आहे. शेवटचा प्रश्न, परभणी हिंगोली जागा शिवसेनेला सुद्धा बघा, ज्या ज्या शिवसेनेची जागा लढलेल्या आहेत गेल्या वेळेस आणि जिथे शिवसेनेचे सेटिंग आमदार आहेत या सगळ्या जागा आहेत. पण त्याच्यामध्ये मला वाटतं सर्व पिक्चर जो आहे तो तुम्हाला क्लिअर जो आहे तो उद्या परवापर्यंत होईल की जेव्हा सगळेच वरिष्ठ नेते, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे बसून जे आहे ते त्या ठिकाणी ठरवतील. उबाटा खासदारांच्या प्रवेशाचा मुहूर्त कधीपर्यंत लागेल? चला